नाश्ता करूया. आणि हे सगळं तुम्ही झोपून बघत असता? नाही नाही, मीही उठते. अच्छा, तुम्ही उठता. आम्हाला वाटलं मीही उठते, पण रोजचं त्यांचं हे असं लाईफ जे आहे हे एकदम आम्हाला असं त्याच्यामधून ऊर्जा मिळते. मी त्यांची छोटी नणंद आहे, पण आमची भावजाई म्हणजे आमच्या आईसारखी होती. आई आम्हाला आईची कधी उणीव भासू दिली नाही आणि खूप आम्हाला अजूनपर्यंत तिला हाक मारली तर ते आमच्या पाठीशी उभी राहते. भाऊ पण तसंच आहे आमचं. मी योगेश कोळी, ते माझे आईवडील आहेत. जगावं कसं ते यांच्याकडनं शिकावं, कारण त्यांनी आम्हाला 18 वर्षापर्यंत बघितलं. त्याच्यानंतर स्वतःच्या पायावर उभायचं कसं जगायचं हे शिकवलं. माझं नाव गौतमी आहे. मी त्यांच्या दिराची मुलगी आहे, पण लहानपणापासून मी त्यांना आईच म्हणाली आहे. त्यांच्या हातचं जेवण हे मला खूप आवडतं. त्या खूप सुगरणी आहेत आणि बाबा पण तेवढंच छान जेवण बनवतात. लहानपणापासून आई माझी सर्व्हिस करायची, पण मला त्यांच्या घरी जाऊन जेवायला वगैरे खूप आवडायचं आणि मी तेव्हापासून त्यांना आईच बोलते. हो, म्हणून तर अशी आहे ना. मला तर नाही दिसत आहे इथून काय. अरे मी आपलं साधं विचारलं, मलाच का बोलतात असं कळत नाही. माझं नाव जयराज कोहली आहे. हे आम्ही ॲक्च्युली हे आमच्या वरती राहतात, म्हणून आम्ही यांना वरचा बाबा म्हणून सांगतो. हे आमचे मोठे बाबा, वरचा बाबा आणि वरची आहे अशा या नावानेच आम्ही हाक मारतो पहिल्यापासून. किती गोड. आणि खूप हे पर्सन असे आहेत काय, ते एन्जॉयबल पर्सन. आम्हाला पण एवढं पूर्ण फॅमिलीला हे एवढे एन्जॉय करून देतात ना. असं आहेत ना की आमचे मोठे बाबा आहेत, हे आमचे फ्रेंड्स आहेत. ते खूप छान आहेत, मस्त आहेत, फ्रँकी एकदम. आणि लव्ह स्टोरी फर्स्ट टाइम मला माहीत पडली, त्यांची लव्ह स्टोरी. बरं झालं की नाही. हो, कुलाबा कोळीवाड्यात काय काय घडतं बघितलं. फर्स्ट टाइम माहीत पडले. किती वर्षांपासून घडतंय बघितलं. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे छोटासा, आणि या खेळामध्ये तुम्हाला दोघांनाही बक्षीस मिळणार आहे. म्हणजे आज आजोबा आजींना बक्षीस मिळवून देणार. एक छोटीशी गंमत. हां, त्यासाठी खेळ. मनोरा उभा करायचा. 3 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस, आणि 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. हां, थोडक्यात होळीच रचा तर उंच बघूया. अभिनंदन. चला, पहिलं बक्षीस मिळालं. काही हरकत नाही. एक गंमत म्हणून हे बक्षीस आजींना. आजी, अभिनंदन. त्या वडीलधारी मंडळींच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही नव्हता, आणि नंतरची जी मुलं आहेत ती सगळी वडीलधारी मंडळांचे शब्द. ते म्हणतील की आधी आमची पसंती, मग तुम्ही विचार करायचा. असं हे सगळे जण तुमचे म्हणजे ही त्याला मी अपवाद आहे, कारण ही स्वप्ना जी माझी मिसेस आहे ती माझ्या मामे बहिणीची मावस बहीण आहे. ती त्यांच्याकडे राहायला यायची, रामरक्षा म्हणायची, आणि आईला ती आवडली. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी तिला म्हणजे नंतर बघितलं, पण आईने आधी शब्द दिला होता. मग ती रामरक्षा म्हणायची आणि आता मी कायम स्तोत्र म्हणत असतो. पण बाबा, मला तुम्हाला विचारायचंय, मग लग्न झालं कधी तुमचं? 22 मे 1966. कुठे झालं ते? धुळ्याला. अच्छा, मग सगळं धुळ्यात झालं का? धुळ्यात लग्न. धुळ्यात. तुम्ही धुळ्यातच होता तेव्हा? नाही, रोह्यावरून धुळ्याला गेले. मग सारखे फोन, त्यावेळी फोन वगैरे नव्हते ना. तार करायचे किंवा मुलगा चांगला आहे, मुलगा चांगला आहे, लग्न लवकर करायचं. मग माझे वडील वगैरे आम्ही सगळे तिथे गेलो. 4 वर्षात लग्न झालं आमचं. आणि मग आले तुम्ही इकडे. मग राहायला कुठे होता तुम्ही लग्नानंतर? नाही, मी जळगावला आजीकडे, ती वडिलांकडे रोह्याला. लग्नानंतर 1 वर्ष. जादूच आहे. 1 वर्ष. आणि मग मी ज्यावेळी नोकरीला लागलो, त्यावेळेला तुम्ही असे लांब राहिले होते. हे लग्नाच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. आम्ही म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा आजीकडे जाताना, जरी समजा आता हिला घेऊन मी गेलो जळगावला, कारण यांच्याकडे सत्यनारायणची पूजा होती, त्या पूजेसाठी मी रोह्याला आलो. नंतर मग बरोबर नेलं, परंतु आम्ही बरोबर सुद्धा चालू शकत नव्हतो. मी पुढे आणि 5-6 फूट मागे ती मग असणार.
बरोबर सुद्धा चालायचं नाही, सगळं नाव ठेवायचे त्यावेळेला. पथ्य पाळायला लागायचं ना. मग नाहीतर मग काय म्हणजे हा उद्धट झाला, आतापासून बायकोला बरोबर मान ठेवत नाही असं. थोडं रिलेशन काय 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 बायकोला काय असं जवळ जातात बा, मग त्यामुळे ते पुढे मी मागे, त्यामुळे थोडं तरी जुन्या लोकांचा आपण मान ठेवायला पाहिजे ना. बरं आता कसं आहे, तुमच्या वेळेला ते पुढे तुम्ही मागे होता, आता सून पुढे आणि मुलगा पाठीमागे 10 किलोमीटर. हो असं आता ते दोघे बरोबरच असतात. आता दोघं बरोबर असतात. तुमचं काय ऑब्जेक्शन नाही त्याला? काय नाही, मी माझा स्वभाव खूप खूप बदलत गेला. अच्छा. हां म्हणजे शिक्षण आणि ट्रान्सपोर्ट याच्यामुळे. नाहीतर मला सुद्धा माझ्या जन्मदेत्या आईचा आवाज मी बैठकीमध्ये ऐकायला आलेला मला आवडत नव्हता. मी लहान असताना सुद्धा बायकांचा आवाज हा स्वयंपाकखोलीपुरताच मर्यादित पाहिजे, बाहेर येता कामा नये, या विचारसरणीत मी वाढलेलो. बर. आता माझ्या मुली काय, नाती काय, माझ्यासमोर नाचतात, गातात, खेळतात, मी पण टाळ्या वाजवतो. अरे वा, हा केवढा चांगला बदल झाला हो. आता मला सांगा, मग त्यावेळेला लग्न ठरल्यावरती ते धुळ्यात, तुम्ही रोह्यात, मग एकत्र कधी राहायला लागले? एक वर्षानंतर साधारणतः 68 कडे एदलाबादला. बरोबर. एदलाबादला होतो. एदलाबादला मग आम्ही स्वतंत्र एकत्र राहायला लागलो. मग तेव्हा तुमचं उत्पन्न किती होतं? त्यावेळी साधारणतः 150 ते 150 रुपये पगार. पण त्यावेळी आमची सुरुवात सुद्धा संसाराची एक चटी, एक लोखंडी पेटी, त्याच्यामध्ये किराणा सामानाच्या पुड्या 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 सर्व अशा, ही आमची संसाराची सुरुवात. त्यावेळेला पैसे जर कधी संपले तर काय करायचं तुम्ही? अशा नाही काय नाही, आम्ही मग पैसे तेवढंच हे करायचं. नाही तर मग गप्प बसायचं. आपला पगार बघून आपण खर्च करणार ना. मग नंतर तुम्ही पुढे प्रगती कशी सुरू झाली? एक नंतर मोठ्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी ज्यावेळी ही इकडे रोह्याला आली, तर HUCच्या हायस्कूलसाठी त्यावेळी कारण सायन्स ग्रॅज्युएट मिळत नव्हते. मी ज्यावेळी BSc झालो तरी 4 मॅनेजमेंटचे लोक मला घरी न्यायला आले होते. नंतर मग HUCच्या हायस्कूलसाठी ते त्यांनी इंटरव्ह्यूला येताना टू अँड फ्रो जर्नी फेअर सुद्धा कबूल केलेलं होतं आणि अनेक आकर्षणं ठेवलेली होती. तर मी नाहीतरी रोह्याला भेटायला जाणारच होतो. तर HUC तिथे हायस्कूल मिळालं, आनंद नाही मिळणार तरी दुःख नाही, अशा पद्धतीने मी तिथे गेलो. तर मी फ्रेश BEd त्यावेळी 68-69ला, आणि 1-2 वर्ष काय 8-9 वर्ष BEd सर्व्हिस नंतर झालेले अनुभवी लोक त्यांना मिळाले. त्यामुळे माझा फ्रेश BEdचा नंबर काही लागला नाही. मग आमच्या सासऱ्यांचं म्हणणं पडलं की तुम्हाला जर त्या शाळेत इंटरेस्ट असेल तर आपण इकडे जवळपास पाहू. आणि मग रोह्याला मळेकर म्हणून आमच्या कोएसओचे सेक्रेटरी होते आणि रोह्यात आलो. परंतु मी रोह्याला थांबलो नाही, कारण त्यांनी ऑफर केलं मला. ते वयस्कर असल्यामुळे मला आरेकारेच करायचे. तुला रोह्यात मेंदळे हायस्कूलला यायचं आहे का? म्हटलं अजिबात नाही. मग पनवेल प्रिफर केलं. बरं. आणि पनवेलला जून 69 पासून मी पनवेलमध्ये आलो. कसं मग पनवेल मधला संसार कसा सुरू झाला? मग तो जरा हळूहळू कधीतरी त्यांना बोलू द्या. बोला. तो हळू जरा वाढत गेला ना. मग इथे पगार 700 रुपये वाढला. अरे वा. हा, पनवेलला आल्यानंतर मग त्यानंतर मग आता हाव सुट्ट्या किंवा पगार वाढलाय, मग हे घ्यायचं ते घ्यायचं असं सुरू झालं आमचं पनवेलला आल्यावर. तुम्ही 50 वर्षाच्या संसाराचं श्रेय कोणाला द्याल? नाही, संपूर्ण म्हणजे अगदी काटकसरपासून तर मुलांचं संगोपन खऱ्या अर्थाने तिने केलं. कारण बदली झाल्यानंतर मी बाहेर असेल, पण मी स्टेबल ठेवली फॅमिली पनवेलला. कारण जर माझ्याबरोबर मी फॅमिलीला मिरवलं असतं तर सामानाची मोडतोड होते, मुलांचं वातावरण बदलत जातं, अभ्यासावर परिणाम होतो. मी स्वतः शिक्षक आणि नंतर जवळजवळ मी 35 वर्ष एकूण शिक्षकी पेशा केला. त्यातले 30 वर्ष मुख्याध्यापक होतो, त्यापैकी 25 वर्ष ज्युनियर. यांच्याकडे आजोबा घोड्यावर बसून जायचे, तुमच्याकडे तसं काय? बैलगाडी जायची. बघताय तुमच्याकडनं काय शिकतायत? आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर बायको बोलत असताना गप्प राहायचं असं त्यांचं म्हणणं. तसंच करतो. तसंच करताय ना?